Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मध्ये सर्वप्रथम आपण जर प्रश्नाचा मसुदा वाचला, प्रश्न क्रमांक 23,576, तर मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत कायदा विधिमंडळाच्या गतसत्रात संमत झाला असून मराठा समाजाला आरक्षण जाहीर करू नये, त्यांना वेळेत दाखला न मिळाल्याने हा पहिला प्रश्न आहे आपला. म्हणजे मूळ जे प्रश्न आहे आपण जर वाचले, आता सन्मान्य विक्रम काळे सरांनी जे प्रश्न विचारले ते याच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे पहिलं मूळ जे प्रश्न आहेत आपले छापील प्रश्न, त्याचं उत्तर पहिल्यांदा देतो आपल्याला की सन्मान्य सभापती महोदया, एकूण हा जोपर्यंत जेव्हा आपण हा विशेष मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला तोपासून आजपर्यंत आपण 1,36,690 दाखले हे आतापर्यंत या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत आणि केवळ 28,165 दाखले आपल्याकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे आपण जे पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामुळे दाखले मिळत नाहीत, दाखले मिळायला विलंब होतात, आपण प्रमाण जर पाहिलं तर जवळपास 1,36,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत दाखले आपण दिलेले आहेत आणि 28,000 दाखले प्रलंबित आहेत. आणि हे देखील दाखल्यांच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र कक्ष हे प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू केलेले आहेत आणि या दाखल्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशा सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. नंबर 1, सन्मान्य सभापती महोदया, या बाबतीत आपण सांगितलेले की मराठा आंदोलकांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आणि या बाबतीतलं निवेदन सरकारकडे 22/5/2024 ला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि जे सन्मान्य काळे सर म्हणाले तसं हे झाल्यानंतर माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जेव्हा आंतरवाली सराटीला उपोषणाला बसले होते त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. थोडंसं सभापती महोदया मला आपल्या माध्यमातून सदनाला हे आश्वस्त करायचं आहे की पहिली मागणी जेव्हा सुरुवातीला मनोज पाटील जरांगे साहेबांचं आंदोलन झालं तेव्हा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही होती. त्या मागणीच्या अनुषंगानं बराच कालावधी गेला आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीतला निर्णय मनोज पाटील जरांगे साहेबांशी चर्चा केली आणि विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आपण 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा केला. तो कायदा विधानसभेने संमत केला, राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी झाली, कायदा अंमलात आला. काही लोकांनी ते न्यायप्रविष्ट केला, न्यायालयामध्ये त्या कायद्याला चॅलेंज केलं. पण सरकारनं न्यायालयामध्ये काय काय प्रयत्न केले या बाबतीतली सविस्तर प्रत्येक तारखेला काय झालं याची सविस्तर माहिती या ठिकाणी माझ्याकडे आहे. मी ती सविस्तर माहिती वाचून सदनाचा वेळ घेत नाही, पण या कायद्याला स्थगिती मिळणार नाही आणि अजूनपर्यंत तरी कोर्टानं ह्या कायद्याला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पहिली जी मागणी होती आरक्षण द्या, ती मागणी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन सांगितलं की मी देणार आणि तो त्यांनी दिला. आजही ते अस्तित्वात आहे. त्यानंतर प्रश्न समोर उपस्थित राहिला सगळ्या सोयऱ्यांचं काय. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ज्याचा उल्लेख वाशीचा केला, माननीय मुख्यमंत्री महोदय जो धडक मोर्चा मुंबईकडे यायला निघाला, माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः मोर्चाला सामोरे गेले. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्री हे कधी कुठल्या मोर्चाला स्वतः सामोरे गेले नाहीत. मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवलं असेल किंवा मोर्चातल्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयाने भेटायला आलं असेल, पण मान्य मुख्यमंत्री महोदय गेले. त्यांनी मान सन्मान पद प्रोटोकॉल ह्याचा कसलाही विचार केला नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे, मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली हे साहेबांनी मनामध्ये निश्चय केला आणि तिथं गेले. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शब्द दिल्याप्रमाणे आपण ड्राफ्ट तयार केला. जो ड्राफ्ट माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांनी त्यांचे जे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेनमध्ये आपण ते दिलं. आपल्याला सुद्धा ती प्रोसिजर माहिती आहे की एखादा कायदा करताना, एखादा सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घेताना आपल्याला पब्लिक डॉमेनमध्ये तो द्यावा लागतो. सभापती महोदया 8 लाखापेक्षा जास्त हरकती त्याच्यावरती आल्या, 8 लाखापेक्षा जास्त. आणि मध्यंतरीच्या काळात ह्याची स्क्रुटिनी सुरू झाली
आपल्याला देखील माहिती आहे सभापती महोदया, लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये सगळे स्टाफ, मंत्रालयीन कार्यालयीन कर्मचारी सुद्धा निवडणूक कामासाठी पुल ऑन केले होते. निवडणूक आयोगाला ते अधिकार होते, अगदी मंत्री आस्थापनेवरचे सुद्धा काही कर्मचारी हे 2 महिने लोकसभेच्या कामासाठी तिकडे गेले. त्यामुळे 2 महिने हे काम थोडंसं संत झालं. पण नंतर जेव्हा मी आंतरवाली सराटीला जाऊन आलो, नंतर परत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राहिलेल्या ज्या हरकती आहेत त्या राहिलेल्या हरकतीवरती सुद्धा स्क्रुटिनी करण्याचं काम विभागानं सुरू केलेलं आहे आणि त्या सुद्धा हरकती लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा पॉझिटिव्ह बाजूनं किती आहेत, विरोधात किती आहेत, ज्या बाजूला आहेत त्यांचं काय स्वरूपाचं म्हणणं आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांचं काय स्वरूपाचं म्हणणं आहे, जे न्यूट्रल आहेत त्यांचं काय, अशा पद्धतीचं टॅब्युलर फॉर्म मध्ये त्याची सुद्धा स्क्रुटिनी करण्याचं काम विभागामध्ये सुरू आहे. हा दुसरा विषय.